आज आपण सर्वजण एका कर्तृत्ववान, सेवाभावी, कर्तव्यदक्ष आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्यासाठी एकत्र झालो आहोत. आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त प्रदान करण्यात येणाऱ्या संत सेना आरोग्य सेवा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण ज्या माननीय व्यक्तीचा गौरव करत आहोत त्यांची जीवन कार्य खरोखरच आनंदी आहे. वैद्यकीय क्षेत्रात 1981 ते 2021 असा तब्बल 40 वर्षाचा सेवा प्रवास त्यांनी अत्यंत इमाने इतर भाराने पार पडले. नोकरी ही केवळ उपजीविकेचे साधन नसून कर्तव्य आहे. या भावनेतून त्यांनी प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे निभावली. संत सेना महाराज की महिला दिनाच्या हार्दिक. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जो कार्यक्रम आहे त्या पाठीमाग जेवढ्या कार्यकर्त्यांनी कष्ट केले आणि आज हा जो परिसर किंवा पर्यावरण निर्माण केलं, खूप आनंद वाटतो. स्वर्गीय जगताप काका यांनी नाभिक समाजाला जी आज जमीन दिली, आज आम्ही ह्या जमिनीवर आमच्या महिलांचा त्यांच्या सूनबाईकडनं सत्कार करून घेत आहोत. हा आनंद खरंच गगनात मावत नाही असा आहे. आणि आज ते आपल्यात जरी नसले तरी सुद्धा ते नक्कीच आनंदी होत असेल की त्यांच्या ज्या सूनबाई आहेत, ज्यांनी आपल्याला महिला दिनाच्या निमित्ताने मार्गदर्शन करत आहे आणि नाभिक समाजासाठी त्या नेहमी तत्पर राहील असं ज्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. अशा महिलाचा आपण महिला दिनानिमित्त जोरात टाळ्या वाजवून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सन्माननीय स्टेजवर असलेल्या माझ्या सर्व महिला आणि ज्या उपस्थित महिला आहे यांचा आज सन्मान होत आहे. आणि आज मला हा सन्मान मिळाला तरी हा सन्मान हा सैंदाने गांगुर्डे सगळ्या परिवारांना आहे. माझ्या वहिनी, भाच्या, माझी आई, माझे सगळे सगळे हितचिंतक यांचा सुद्धा आहे. आज आम्हाला सद्बुद्धी, आज ताईंनी खूप छान भाषण केलं की प्रत्येक महिलांनी सहकार्य केल्याशिवाय कुठलीही महिला पुढे आली नाही आणि शिवशक्ती, शिवशंकर आणि पार्वती असल्याशिवाय आपण पुढे जात नाही. तसं ज्या आपण समाजात आहोत त्या समाजाचा आपण नतमस्तक झाल्याशिवाय आपली उन्नती होणार नाही, हे त्रिवार सत्य आहे. तरी आपल्या समाजासाठी प्रत्येकाने असंच काहीतरी कर्तृत्व करावं. परंतु ते उजेडात येतं, पण प्रत्येक स्त्री ही घर आणि प्रपंच चालवताना कर्तृत्ववानच स्त्री आहे, हे कधीही विसरू नये. तिच्यामुळं आज तिचे मुलं, तिचे नातवंड, तिचा परिवार हा पुढे येतो आणि ती पडद्यामागे असते. आज जे माझे भाऊ किंवा पूर्ण कार्यकर्ते काम करतात ते पडद्यामागे आणि आज आम्ही पुरस्कार घेतो या ताईंच्या हस्ते. खरं ऍक्च्युली हा पुरस्कार तुमच्यासाठी आणि तुम्ही दिलेल्या आनंदासाठी आहे. धन्यवाद. आणि असेच कार्यक्रम पुढे हो आणि पुण्यातील आमच्या सारख्यांना असंच बोलवा, आम्ही नक्की येऊ. कारण माझ्या मुलांनी एकच निरोप दिला गणेश गांगुर्डेंनी, आई तुला फक्त नगर को जाने का बहाना चाहिए. अरे हम तो बहाने वाले हैं इसलिए तो हम आए हैं. धन्यवाद.